या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आता समोर येते मैदानातून। विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती आता घेतलेली आहे। गेल्याच आठवड्यात या सगळ्या संदर्भात बीसीसीआयला कळवण्यात आलेलं होतं। विराटकडून या निर्णयाचा फेरविचार करावा असं देखील बीसीसीआय कडून सांगण्यात आलेलं होतं। पण आता मात्र 14 वर्षांचा तो कसोटीचा खेळ आता थांबणार आहे। विराट कोहलीनं भावनिक अशी पोस्ट ही या सगळ्या संदर्भात लिहिलेली आहे। विराट कोहलीनं या सगळ्या संदर्भात ट्विट करत आता या विषयीची घोषणा केलेली आहे। विराट कोहलीनं रोहित शर्मा पाठोपाठ आता कसोटीतून निवृत्ती जाहीर केलेली आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता क्रिकेट समीक्षक संजय दुधाणे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। सर, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? 123 मॅच आणि 14 वर्षांचा तो प्रवास। निश्चित अपेक्षित होतं की रोहित निवृत्ती घेतल्यानंतर विराट त्याच पावलावर पाऊल टाकलं होतं, त्यामुळे रोहित अपेक्षित पाऊल पडलेला आहे। पण सचिनच्या मार्गाने जो प्रवास सुरू झाला होता विराटचा 100 शतकाकडे, त्याला कुठेतरी नक्कीच ब्रेक मिळाला, कारण की कसोटीमध्ये जास्त शतक करण्याची संधी होती रोहितला, विराटला, त्यामुळे ती थांबणार आहे। पण तरी जो किंग विराट आपण म्हणत होतो तो आपल्याला कसोटीत पाहायला मिळणार नाही। कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा असतो, जरी T20चा जमाना असला तरी मुळात ह्या कसोटी क्रिकेटमध्ये आता भारताचे 2 खेळाडू नसल्यामुळे एक मोठी पोकळी अशी कसोटी क्रिकेट निर्माण झाली आहे। पण निश्चितच वन डे क्रिकेट असू दे, कसोटी क्रिकेट असू दे किंवा T20 असू दे, या सगळ्यामध्ये विराटनी आपलं राजे पण सिद्ध केलेलं आहे। अजून तो काही काळ खेळणार आहे। अजून जसा धोनी अजून T20 मध्ये खेळतो, तसा विराटचा प्रवास पण निश्चितच पुढे क्रिकेटमध्ये चालू राहील। कसोटी क्रिकेट हा एक पहिला टप्पा असतो निवृत्तीच्या मार्गाचा, पण निश्चितच रोहित असू दे किंवा विराट असू दे, यांनी आपल्या पुढच्या म्हणजे क्रिकेट निवृत्तीचे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्तीचे संकेत दिलेले आहेत। एक मोठं पाऊल टाकलेलं आहे आणि येत्या काळात मला वाटतं त्या बाकीच्या क्रिकेटच्या जे फॉर्मॅट आहेत, आपले वन डे आहे किंवा T20 आहे, त्याच्यामधून ते पण निवृत्त होतील, त्यामुळे नवीन खेळाडू येतील आणि भारतीय खेळाला एक नवीन विराट पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे। अगदी संजय सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। क्रिकेट समीक्षक, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। लाड सर, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्यावर? प्रतिक्रिया तर खूप निराशाजनक बातमी आहे, कारण आताच नुकताच रोहितनी आपल्याला कसोटीमधून निवृत्ती जाहीर केली। आता विराट म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण झाली असे आपण म्हणू शकतो, कारण दोघंही एक परिपक्व बॅट्समन होते टेस्ट क्रिकेटसाठी। बेसिकली रोहित 11 वर्ष टेस्ट क्रिकेट खेळला होता, कोहली 13 ते 14 वर्ष खेळला होता, त्याच्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली असे म्हणू शकतो। आपल्याकडे क्रिकेटर्स आहेत असं नाही की नाहीये, पण तो एक्सपिरियन्स अजून कसोटी सामन्याचा त्यांच्याकडे नाहीये, त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट जाईल सध्याच्या घडीला भारतीय क्रिकेटसाठी असं मला वाटतं, कसोटी क्रिकेटमध्ये। अगदी जवळपास 68 मॅच विराट कोहली खेळलेला होता आणि यामध्ये 40 मॅचमध्ये 40 सामन्यांमध्ये विजय देखील संपादित करण्यात आलेला होता। त्यामुळे विराटचा असा हा विराट खेळ आता मात्र कसोटीत कुठेतरी चाहते मिस करणार आहेत। हो, नक्कीच चाहते मिस करतील ही गोष्ट, कारण दोघंही खूप सुंदर फलंदाजी करत होते स्पेशली टेस्ट क्रिकेटमध्ये, आणि हे दोघे असे खेळाडू होते की ज्यांनी टेस्ट क्रिकेट पण चांगलं गाजवलं, वन डे क्रिकेट पण गाजवलं आणि T20 क्रिकेटमध्ये, त्याच्यामुळे असे बॅट्समन मिळणं फार डिफिकल्ट आहे। असे बॅट्समन पिक्चरला आपल्याकडे येतील असं नाही की नाही येणार, कारण तेंडुलकर गेल्यानंतर रोहित शर्मा आला, विराट कोहली आला, त्याच्यामुळे आपण असं बोलू शकत नाही, पण थोडा वेळ जाईल आपल्याला सेटल होण्यासाठी, आपण असं म्हणू। अगदी धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। It's been 14 years since I first wore the baggy blue in Test cricket. Honestly, I never imagined the journey this format would take me on. It's test me, shape me, and taught me lesson I'll carry for a life. अशी भावनिक पोस्ट विराट कोहली यांना लिहिलेली आहे। मी या सगळ्या टेस्ट करिअर संदर्भात नेहमीच आनंदित राहिलेलो आहे। या टेस्ट करिअरनं, या कसोटी सामन्यानं मला खऱ्या अर्थानं तयार केलं, अशी भावनिक पोस्टलेट विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून आज निवृत्तीची घोषणा केली।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.